كذبت ثمود المرسلين إذ قال لهم أخوهم صالح ألا تتقون إني لكم رسول أمين فاتقوا الله وأطيعون وما أسألكم عليه من أجر إن أجري إلا على رب العالمين أتتركون فيما هاهنا آمنين في جنات وعيون وزروع ونخل طلعها هضيم وتنحتون من الجبال بيوتا فارهين فاتقوا الله وأطيعون ولا تطيعوا أمر المسرفين الذين يفسدون في الأرض ولا يصلحون قالوا إنما أنت من المسحرين ما أنت إلا بشر مثلنا فأت بآية إن كنت من الصادقين قال هذه ناقة لها شرب ولكم شرب يوم معلوم ولا تمسوها بسوء فيأخذكم عذاب يوم عظيم فعقروها فأصبحوا نادمين فأخذهم العذاب إن في ذلك لآية وما كان أكثرهم مؤمنين وإن ربك لهو العزيز الرحيم. समूच्या जनसमूहानंही आपल्या पैगंबरांना खोटं ठरवलं जेव्हा त्यांचे भाऊ स्वाले यांनी त्यांना उपदेश केला की काय तुम्ही अल्लाहचा आज्ञाभंग करण्यापासून स्वतःला रोखणार नाही. एक संदेश जो तुमच्यासाठी माझ्याजवळ अनामत आहे तो पोचवायला मी आलो आहे. अल्लाहची मानमर्यादा राखा आणि माझं म्हणणं मान्य करा, यातच तुमची भलाई आहे. या अनामत पोचवण्याबद्दल मी तुमच्याकडून कसलाही मोबदला मागत नाही. माझ्या परिश्रमाचं फळ सर्व विश्वांचा पालन करता अल्लाहच देऊ शकतो. आता ज्या प्रकारे शांती समाधानानं मजा करीत आहात तर काय यापुढे देखील तुम्हाला अशी खुली सूट लाभत राहील? हे बगीचे झरे तुमची मालमत्ता म्हणून काय नेहमी करता राहणार आहेत? आणि ही शेतं खजुरीचे गुच्छ जे जास्त वजनामुळे तुटू लागतात आणि पर्वतांना कोरून मोठमोठ्या इमारती बनवून हे मोठेपणा दाखवतात. मूर्खांनो, अल्लाहचं भय राखा आणि माझं म्हणणं कबूल करून आपल्या बचावाची काळजी आतापासून करा आणि बेलगाम सरदारांचा हुकूम मानण्यास इन्कार करा. जे लोक जमिनीवर धूम करून उत्पात फसाद माजवीत फिरतात आणि सुधारणेच्या गोष्टी पसंत करीत नाहीत त्यांना मुळीच साथ देऊ नका. लोक म्हणाले की तुमच्यावर कोणीतरी जादूटोणा केला आहे म्हणून तुम्ही वेड्यासारख्या गोष्टी करता. तुम्ही तर आमच्यासारखेच मनुष्य आहात आणि मोठमोठ्या गोष्टी बोलता. खरे असाल तर एखादी निशाणी दाखवा, तेव्हाच समजू. स्वाले म्हणाले, ही एक उंटणी आहे. हिची पाणी पिण्याची आणि तुमच्या जनावरांच्या पाणी पिण्याची पाळी एक एक दिवस निश्चित ठरलेली आहे, हे सर्वांनी माहिती करून घ्यावं. आणि पहा, या उंटणीला त्रास यातना पोचवण्याच्या वाईट इराद्यानं हात लावण्याचा कधी विचारही करू नका, नाहीतर एका मोठ्या दिवसाच्या अजाबमध्ये धरले जाल. आणि त्यांनी तिचे पाय कापून टाकले आणि सकाळ होताच अजाब पाहून पश्चात्ताप करणं त्यांना कामी आलं नाही. एका सक्त अजाबनं त्यांना येऊन धरलं. या घटनेमध्येही बोध प्राप्त करण्याचं निशाण होतं, तरी देखील बहुतेक लोक ईमान कबूल करणारे नव्हते. आणि तुमचा पालनकर्ता रब मोठा जबरदस्त असूनही दया आणि कृपा करणं जास्त पसंत करतो.